नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पर्यावरण अध्ययन म्हणजेच EVS. EVSचे 30 प्रश्न बघणार आहोत. ऑगस्ट 2023मध्ये झालेल्या पेपरमधले हे प्रश्न आहेत. आपण हे प्रश्न मराठीमधून आणलेले आहेत. बघा, मराठीमधून आणलेले, त्यामुळे तुम्हाला समजण्यास सोपं जाईल. आणि बघा, चला, जर तुम्ही हा पहिल्यांदाच चॅनलवर असाल तर काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉन ऑन करायचं आहे, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. चला तर आपण सुरू करूया. जराही वेळ न घालवता आपण लगेच प्रश्नांना सुरू करूया. चला, पहिला प्रश्न काय बघा. आणि बघा, EVS अध्यापनासाठी शिक्षक विद्यार्थ्याशी समकालीन संवाद निवडू इच्छितो. योग्य पर्याय समकालीन म्हणजे काही काळासाठी तो काय करतोय, शिक्षक विद्यार्थ्याशी संवाद निवडू इच्छितोय. तर आपण कुठल्याद्वारे तो संवाद घडवून आणू शकतो हे तुम्हाला विचारलं आहे. फोन कॉल, प्री रेकॉर्डेड व्हिडिओ, टेलिकॉन्फरन्सिंग. ऑप्शन बी आहे ईमेल, सोशल मीडिया पोस्ट आणि फोन कॉल. ऑप्शन सी त्वरित संदेश, ब्लॉग, टेलिकॉन्फरन्सिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ऑनलाईन चॅट सत्र आणि फोन कॉल. तर ह्यातला योग्य पर्याय काय आहे तुम्ही गेस करायचं. बघा, तुमचं उत्तर आलंच असेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ऑनलाईन चॅट सत्र आणि फोन कॉल. तर ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात बघा, काय समकालीन संवादात शिक्षक आणि विद्यार्थी एकाच वेळी काय करतात, संवाद साधत असतात. त्यालाच काय म्हणायचं, समकालीन संवाद निवडू. समकालीन संवादामध्ये काय येतं, तर शिक्षक आणि विद्यार्थी एकाच वेळी संवाद साधत असतात, त्यामुळे ह्याला काय म्हणायचं, समकालीन संवाद. त्यालाच व्हिडिओ कॉन्फरन्स त्यामध्ये येतं, ऑनलाईन चॅट सत्र आणि फोन कॉलद्वारे सुद्धा आपण तो संवाद निवडू शकतो. चला, पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा, 62वा प्रश्न काय आहे, प्रवास थीममध्ये रेल्वे स्टेशन समुदाय संसाधन दाखवते, तर अन्न थीममध्ये कोणता घटक येईल. बघा, ऑप्शन आहेत कृषी फार्म, जंगल, दुकानदार आणि शेतकरी. तर ह्याचं काय उत्तर येणार आहे. बघा, काही प्रवास थीममध्ये रेल्वे स्टेशन समुदाय संसाधनमध्ये दाखवत आहे. अन्न थीममध्ये डायरेक्ट काय येणार, तर शेतकरी. ऑप्शन क्रमांक डी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण अन्नाचा थेट संबंध कोणाशी येतो, तर शेतकऱ्याशीच येतो ना. अन्न उत्पादनात मदत कोण करतं, तर शेतकरी. अन्न उत्पादनात थेट संबंध हा घटक कोणाशी येतो, तर शेतकऱ्याशी. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, 63वा प्रश्न बघा, EVS अध्यापनात विद्यार्थ्यांना स्वतः उत्तर विस्तारायला प्रवृत्त करणारा प्रश्न प्रकार कोणता आहे. बघा, प्रश्न प्रकार त्यांनी विचारले प्रोबिंग, कंडिशनिंग, चेनिंग आणि ट्रायल अँड एरर. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. बघा, ए आहे प्रोबिंग. प्रश्न विद्यार्थ्यांच्या विचारांना खोलात नेतो. प्रोबिंग हा प्रश्न प्रकार जो आहे तो काय करतो, विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारा क्वेश्चन प्रकार आहे, तो प्रश्न प्रकार आहे. चला, 64वा प्रश्न बघा, काय कुटुंब या थीमसाठी योग्य युनिट शीर्षक कोणते. त्यांनी काय, कुटुंब या थीमसाठी, कुटुंब ही अशी एक थीम आहे आणि त्यासाठी तुम्ही कोणते शीर्षक निवडाल असं सांगे. बघा, स्थलांतरित कुटुंब निवडायचं का, कुटुंबाचे प्रकार एकल संयुक्त, कुटुंब अंतर्गत नाती आणि कुटुंब नाती, लिंगभेद, व्यवसाय व बदलते सामाजिक ग्रुप. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक डी. EVSमध्ये कुटुंबाचा व्यापक सामाजिक संदर्भ महत्त्वाचा असतो. EVSमध्ये काय, कुटुंबामध्ये काय असतो, तर सामाजिक संदर्भ अधिक महत्त्वाचा असतो. त्यामुळे काय आहे, कुटुंबाची थीम काय येणार आहे, नाती, लिंगभेद, व्यवसाय व त्यामध्ये सामाजिक बदलते सामाजिक स्वरूपसुद्धा येणार आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. चला, 65वा प्रश्न बघूया आपण. EVSमध्ये कथा व कविता वापरण्याचा योग्य उद्देश कोणता आहे. बघा, EVSमध्ये कथा व कविता वापरण्याचा योग्य उद्देश कोणता आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणे आहे का, विद्यार्थ्यांना स्वतः कथा कविता लिहायला प्रवृत्त करायचं, भाषा व संस्कृतीत विविधता समजावणे आणि अध्यापन अधिक रंजक करणे. तर ह्या प्रश्नाचं काय उत्तर येणार आहे, तर तुमचं गेस करून झालं असेल तर बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, अभ्यासक्रम पूर्ण ही येणार नाही. पण हे तिन्ही बी, सी आणि डी हे ऑप्शन कसे आहेत, एकदम पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतः कथा लिहायला आपण प्रवृत्त करतो. कथा कविता वापरण्याचा योग्य उद्देश जर म्हटलं तर त्यांना कविता म्हणायला, स्वतः लिहायला किंवा आपण त्याच्यावर
तयार करायला सुद्धा काय काय मुलं काय होतात, प्रवृत्त होतात. आपल्याला पण येईल, जमेल म्हणून ते सुद्धा तयार करायला लागतात. भाषा व संस्कृतीतील विविधता जपतो आपण त्या कविता आणि कथामधून. अध्यापन अधिक रंजक बनतं. मध्ये कथा कविता जर तुमच्या पाठ्यक्रमात असतील तर कविता थ्रू मुलं कशी आनंदी होतात, किंवा आपण कसं ती ॲक्टिव्हिटी थ्रू घेतो ना, त्यामुळं ते एकदम त्यांना अट्रॅक्टिव्ह वाटतं किंवा मनोरंजक ते कविता असतात. आणि कथा थ्रू सुद्धा कथा ऐकायला सुद्धा लहान मुलांना खूप आवडतात. त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन येणार आहेत. एक्झाम पेपरमध्ये तुम्हाला कसं ए ऑप्शनला असं ए, बी ऑप्शन ए किंवा बी, 3 ऑप्शन बी सी डी असं दिलं. त्यामुळे ह्यामधल्या उत्तर काय येणार होतं, बी सी डी. आपण इथं तसे ऑप्शन आणले नाहीत, त्यामुळं काय सांगते तुम्हाला, बी सी डी हे तिन्ही ऑप्शन बरोबर होते. चला बघा, कविता काय करतात तर सर्जनशीलता, विविधता आणि रुची वाढवतात. त्यामुळं हे ऑप्शन ह्यामध्ये काय येणार आहे, बी सी डी. तिन्ही ऑप्शन एकदम अचूक आहेत. बघा 66वा प्रश्न काय आहे बघा. इयत्ता पहिली ते 5वी मध्ये EVS अध्यापनाचा मुख्य उद्देश कोणता आहे. स्वतंत्रपणे प्रयोग करणे, पुढील वर्गासाठी तयारी, मूलभूत संकल्पनाचे सखोल आकलन आणि शालेय शिक्षणाचा जीवनाशी संबंध जोडणे. तर काय येणार आहे ह्या प्रश्नाचं उत्तर, शालेय शिक्षणाचा काय करायचं, आपल्या जीवनाशी संबंध जोडायचा आहे. म्हणजे 1 ते 5वीला आपल्याला शिकवायचं नाही, त्यामुळे त्या मुलांना कसं शालेय शिक्षण जे तुमच्या पाठ्यक्रम आहे त्याच्यामध्ये जीवनात कसा त्याचा उपयोग करायचा किंवा आपल्या जीवनाशी त्याचा संबंध कसा जोडायचा हे तिथं शिकवलं जातं 1 ते 5वी मध्ये. त्यामुळे जीवनोपयोगी शिक्षण देणे हा त्याचा उद्देश आहे. कशाचा, EVSचा. बघा 67 बघा काय प्रश्न. पाण्यात अंडे बुडते पण मीठ घातल्यावर तरंगते, योग्य स्पष्टीकरण कोणते. विविध वस्तू टाकून पाहणे, पाण्याची घनता वाढते, पुढील वर्गात शिकाल, वेगवेगळ्या प्रमाणात मीठ घालून प्रयोग. तर काय होतं, पाण्यात अंडे बुडते बरोबर आहे, पण त्याच्यात जर मीठ घातलं तर काय होतं, ते पाण्यावर तरंगते. त्यामुळे कशामुळे तरंगतं तर त्याचा हे काय स्पष्टीकरण काय, तर मीठ घातल्याने पाण्याची काय होते तर घनता वाढते. बघा समुद्रामध्ये खारट पाणी असतं, तिथं घनता, तर तिथं काय होतं तर तिथं पोहायला गेलं तरी जड पाणी, घनता जास्त असते, त्यामुळे सुद्धा आपण तिथं अगदी उत्तमपणे पोहू शकतो. त्यामुळे तिथं बुडण्याचा जास्त ही येत नाही. त्यामुळं त्याची पाण्याची जर घनता जास्त असेल तर आपण बुडू शकत नाही. तसंच कसं आहे, अंडं पाण्यात टाकलं, त्यात मीठ टाकलं तर अंडं बुडू शकत नाही, ते तरंगतं. त्याचा हा उद्देश आहे. तुम्ही ह्याच्यातून हे शिकायचं आहे की पाण्यात जर मीठ टाकलं तर त्याची घनता जास्त असल्यामुळे अंडं काय होतं तर पाण्यावर तरंगतं. बघा 68वा प्रश्न काय आहे बघा. अजर्शन. बघा अजर्शन आणि रिझनवर तुम्हाला 1-2 प्रश्न येतात. EVS मध्ये प्रक्रिया कौशल्यांवर भर दिला जातो. बघा कशामध्ये, EVS मध्ये प्रक्रिया कौशल्यांवर भर दिला जातो असं म्हणते अजर्शनमध्ये. आणि रिझन काय सांगितले, प्रक्रिया कौशल्यांमुळे अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य होते. प्रक्रिया कौशल्यांमुळे काय होतं तर अध्ययन निष्पत्ती अधिक निष्पत्ती साध्य होते. तर काय हे दोन्ही पण बरोबर आहे. प्रक्रिया कौशल्यावर पण भर दिला जातो EVS मध्ये, आणि त्या कौशल्यामुळे अपेक्षित अध्ययन निष्पत्ती सुद्धा होते. त्यामुळे काय आहे, ऑप्शन क्रमांक बी, ए आणि आर दोन्हीही बरोबर आहेत, पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण सुद्धा आहे. त्यामुळे प्रक्रिया कौशल्य थेट अध्ययन निष्पत्ती साध्य करतात. बघा प्रक्रिया कौशल्य हे कसे असतात तर अध्ययन निष्पत्ती साध्य करतात. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. 69वा प्रश्न बघा काय, समारोपात्मक मूल्यमापनासाठी प्रश्नपत्रिका तयार करताना कशावर भर द्यावा. बघा समारोपात्मक मूल्यमापनात प्रश्नपत्रिका तयार करताना कशावर भर द्यावा असं त्यांनी विचारलंय. लांबी व उद्दिष्ट, लांबी आणि उद्दिष्टावर द्यायचा का भर, आशय कव्हरेज व उद्देश आणि एकूण गुणात्मक विचार करायचा का नाही, लांबी व एकूण गुण हे दोन तर पर्याय कटले, सी आणि डी तर तुमचा पर्याय कटला. गुणावर आपण जास्त भर देतो का तर नाही. त्यामुळे त्या प्रश्नपत्रिकेतून मुलांचं काय झालं पाहिजे, आशय कव्हर झाला पाहिजे आणि त्याचं मागचं उद्दिष्टसुद्धा आपलं काय झालं पाहिजे, साध्य झालं पाहिजे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मूल्यमापन उद्दिष्टाशी सुसंगत असावी. बघा मूल्यमापन कसं झालं पाहिजे तर आपण जे उद्दिष्ट ठरवून दिली आहेत त्या विषयाची ती उद्दिष्ट सुसंगत असावी, म्हणजे त्याच्याशी निगडीत ते आपलं मूल्यमापन प्रश्नपत्रिका तयार करताना त्याचा आपण विचार केला पाहिजे. बघा 17वा प्रश्न काय बघा, इयत्ता 3साठी खालीलपैकी कोणते अध्ययन निष्पादन नाही विचारले. त्यामुळे निगेटिव्ह आपल्याला चांगला वाईट स्पर्श ओळखणे, सामाजिक भेदभावावर मत व्यक्त करणे, खेळातील नियमांचे निरीक्षण, वर्गातील दिशा ओळखणे.
तर काय आहे या प्रश्नाचं? कोणते अध्ययन निष्पत्त नाही म्हणले? सामाजिक भेदभावावर मत व्यक्त करणं, करायचं हे काय नाही तर तिसरीसाठी योग्य अध्ययन निष्पादन नाही. कारण सामाजिक भेदभावावर मत व्यक्त करणे उच्च वर्गाशी संबंधित. बघा, सामाजिक भेदभाव आपण लहान मुलांना तिसरीच्या वर्गाला शिकवणार का? तिथं नाही, कारण हे वरच्या वर्गाला शिकण्याचा पार्ट आहे. तो इयत्ता तिसरीमध्येच आपण सामाजिक भेदभाव, त्यांना काय समजणार आहे का समाजातलं भेदभाव मत व्यक्त करायला सांगणं, समाजाशी काय आहे ती काय नाही. ती इनोसंट असतात लहान मुलं, त्यामुळे त्यांना काही त्यातलं समजणार. तर आपण ते करणार आहे का? तिसरीच्या वर्गाला आपण सामाजिक भेदभावावर मत व्यक्त करायला सांगणार का? तर नाही. त्यामुळं हे ऑप्शन चुकीचं आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, 71वा प्रश्न, EVS पाठ्यपुस्तक निवडीसाठी सर्वात योग्य निकष कोणता? बघा, योग्य निकष त्यांनी विचारलाय. मोठी चित्रे, सोपी भाषा, आकर्षक मांडणी, बालकेंद्री व भेदभावमुक्त मजकूर. तर कसा पाहिजे? तर बालकेंद्रित पाहिजे. EVS पाठ्यपुस्तक निवडीसाठी बालकेंद्रित आणि भेदभावमुक्त मजकूर त्यामध्ये समाविष्ट असला पाहिजे. मूल्याधिष्ठ आणि समावेशक असावा. सर्वांना शिकता यावं अशा पद्धतीचं EVSचं पाठ्यपुस्तक असावं. बघा, 72वा प्रश्न काय? प्राथमिक स्तरावर EVSमध्ये विषयाऐवजी थीम असतात. कारण शिक्षकांसाठी सोपे असते, विद्यार्थ्यांसाठी सोपे असते, समग्र शिक्षण होते आणि मूल्यविकास होतो. तर बघा, EVSमध्ये थीमवर आधारित प्राथमिक स्तराचं काय असतं? EVS कसं विविधचं पाठ्यपुस्तक कसं असतं? तर विषयाऐवजी तिथं थीम दिली जाते तुम्हाला. त्या थीमवर तुम्हाला टीचिंग करायचं असतं. थीम असते. थीमवर अध्ययन विद्यार्थ्यासाठी कसं असतं? तर ते सोपं, विद्यार्थ्यांसाठी सोपं जातं म्हणून ते काय आहे? ऑप्शन क्रमांक बी, विद्यार्थ्यांसाठी सोपं जातं म्हणून ती थीम असते. चला, 73वा प्रश्न बघा. EVSमध्ये हाताळणीवर आधारित उपक्रमासाठी योग्य कृती कोणती? नकाशा वाचन, नाणी संकलन, उपलब्ध साहित्यातून EVS किट आणि चार्टवर चित्र काढणं. बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक सी, उपलब्ध साहित्यातून EVS किट. म्हणजे उपलब्ध जे साहित्य आहे तुमचं EVS किट, हँड ऑन उपक्रम, प्रत्यक्ष अनुभव मिळतो. म्हणजे जर उपलब्ध साहित्य असेल त्या थ्रू तर तुम्ही शिकवायला तर ते त्यांच्या समोर आहे, डोळ्यासमोर आहे. त्यामुळे त्यांना ते जास्त इंटरेस्टिंग शिकवता येईल किंवा त्यांना हाताळता येईल. ते जर त्यांनी हाताचा वापर करून किंवा आपल्या समोर ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर करून जर ते त्याच्यातून प्रत्यक्ष त्यांना अनुभव मिळणार आहे त्यातून, त्यामुळे ते अधिक योग्य असणार आहे. चला, 74वा प्रश्न बघा. EVSमधील फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे लर्निंगसाठी मूल्यमापन, लर्निंगचे मूल्यमापन, लर्निंग म्हणून मूल्यमापन आणि लर्निंगबद्दल मूल्यमापन. तर काय येणार आहे या प्रश्नाचं उत्तर? तर लर्निंगसाठी मूल्यमापन हे पण बरोबर आहे आणि लर्निंग म्हणून मूल्यमापन करणे हे सुद्धा बरोबर आहे. कारण सतत अभिप्राय देणारे मूल्यमापन म्हणजेच काय असतं? तर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन असतं, फॉर्मेटिव्ह असेसमेंट असतं. लर्निंगसाठी मूल्यमापन तेव्हाच करतो आणि लर्निंग म्हणून पण मूल्यमापन करतो, त्यामुळे त्याला काय म्हणायचं? फॉर्मेटिव्ह असेसमेंट असं म्हणतो. त्यामुळे ए आणि सी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यामुळे आपल्याला 4 पर्याय असे दिलेले असणार, A, B, C, D. एकात A असेल, B असेल किंवा A आणि C, B आणि C असं पण असेल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी, जिथं तो ऑप्शन असेल ते तुम्ही काय करायचं? करेक्ट करायचं. मी इथं ऑप्शन तसे आणले नाहीत जागेअभावी, त्यामुळे A आणि C ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, चला, आणि काय करायचं सगळ्यांनी? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला जर हे सगळं क्वेश्चन आवडत असतील, तुम्हाला जर छान इन्फॉर्मेशन भेटत असेल तर तुम्ही काय करायचं? व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे व्हिडिओ. बघा, अजर्शन आणि रिजिनवर अजून एक प्रश्न आला. क्षेत्रभ्रमण EVSसाठी प्रभावी आहे. अजर्शन काय दिले? तर क्षेत्रभ्रमण EVSसाठी प्रभावी आहे. बरोबर आहे, क्षेत्रभ्रमण हे पाहिजेच EVSमध्ये. ते केवळ पाठांतर वाढवते का बा क्षेत्रभ्रमण? तर नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे अजर्शन आपलं बरोबर आहे, ए काय आहे? बरोबर आहे. काय? ए बरोबर आहे, आर काय? हे चुकीचं आहे. पाठांतर नाही वाढवत. क्षेत्रभ्रमण आपल्याला प्रत्यक्ष उलटा अनुभव मिळतो क्षेत्रभ्रमण केल्यामुळे. पाठांतर वाढवतं का? तर नाही. त्यामुळे अधिक माहिती आपल्याला मिळत असते. त्यामुळं बी रिझन चुकीचं आहे आपलं, आर चुकीचं आहे आणि ए काय आहे? बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक डी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, क्षेत्रभ्रमणामुळे काय होतं? तर अनुभवात्मक शिक्षण देते आणि केवळ पाठांतर नाही. केवळ पाठांतर तिथं नसतं, तर तिथं का आपल्याला अनुभवातून शिक्षण मिळत असतं. बघा, 76वा प्रश्न काय? बघा,
गुजरातच्या संदर्भात उत्तर प्रदेश आंध्र प्रदेशची दिशा अनुक्रमे कोणती? उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशची दिशा अनुक्रमे त्यांनी सांगायला सांगितली. तर भौगोलिक स्थानावर त्यावर आधारित आहे, त्यामुळे आपल्याला इथं काय नकाशा वगैरे आपण आणला आहे, पण ह्याचं डायरेक्ट उत्तर मी तुम्हाला सांगून देते काय आहे. ह्याचं उत्तर आहे ते वायव्य आणि आग्नेय. उत्तर प्रदेशची गुजरातच्या संदर्भात कुठं आहे? उत्तर प्रदेश तर वायव्येला आणि आंध्र प्रदेश कुठे आहे तर आग्नेयेला. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. 77वा प्रश्न बघा. राम क्रिकेट खेळताना कोणती ऊर्जा वापरतो? प्रकाश ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, स्नायू ऊर्जा आणि ध्वनी ऊर्जा. तर काय येणार आहे ह्या प्रश्नाचं उत्तर? तर स्नायू ऊर्जा. खेळतोय ना तू, आपल्या शरीराची हालचाल होणार आहे खेळताना, त्यामुळे कुठली ऊर्जा येणार आहे तर स्नायू ऊर्जा. शारीरिक हालचालीसाठी स्नायू ऊर्जाच वापरली जाते. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. 78वा प्रश्न बघा. इंधन जाळल्यावर कोणती ऊर्जा मिळते? फक्त प्रकाश, उष्णता व प्रकाश, यांत्रिक व प्रकाश व ध्वनी. तर इंधन जाळल्यावर कोणती ऊर्जा मिळते? तर उष्णता आणि प्रकाश पण मिळत असतो. इंधन ज्वलनातून उष्णता आणि प्रकाश मिळत असतो आपल्याला. चला 79वा प्रश्न बघा. आसाममधील चिकट भाताची सामान्य जात कोणती? आसाममधील चिकट भाताची जात कुठली तर बोरा भात. बोरा भात काय आहे तर आसाममध्ये प्रसिद्ध आहे. आसाममध्ये काय कुठला भात आहे? बोरा भात हा प्रसिद्ध आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. चला 80वा प्रश्न बघूया आपण. बिहारमध्ये मधमाशी पालन सुरू करण्यासाठी सर्वोत्तम कालावधी कोणता? तर फेब्रुवारी आणि एप्रिल या काळात फुलांची उपलब्धता जास्त असते, त्यामुळे बिहारमध्ये मधमाशी पालन कधी असतं तर फेब्रुवारी एप्रिलमध्ये त्याचा सर्वोत्तम काळ असतो. बघा 81वा प्रश्न बघा काय बघा. इथं मॅच द फॉलोविंग दिलं तर तुम्हाला मॅच द फॉलोविंग जुळवायचं होतं. जिरे इथं डायरेक्ट मी ही ॲन्सर दिलेत बघा. ही जुळून काय ॲन्सर आहे, त्याचं ऑप्शन नाही तर हे ॲन्सर आहे. जिरे कसं लहानपण सुगंधी असतं. मला इथं काय केलं तर मसाले दिलता आणि वैशिष्ट्ये ओळखायची होती बघा, त्यामुळे ही डायरेक्ट उत्तर आहेत बघा. एला काय नाही 4 नंबरचं आलं होतं. मग जिरे कसं असतं लहानपण आणि सुगंधी असतं. केशर कसं असतं पिवळ्या रंगाचं होतं. आणि मिरची दक्षिण अमेरिकामध्ये उपलब्ध आहे. आणि लवंग कशी दिसते तर खिळ्यासारखे दिसते, अशी त्यांना त्याची वैशिष्ट्ये पुढे दिलते. आणि इकडे तुम्हाला मसाल्याचे पदार्थ दिलते. हे डायरेक्ट मी तुम्हाला ॲन्सर सांगितलेलं आहे इथं. हे तुम्ही वैशिष्ट्ये लक्षात ठेवायचे. अजून तुम्ही मसाल्यांची वैशिष्ट्ये किंवा अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते तुम्ही करायचे आहेत. अशाच पद्धतीचा पेपर तुम्हाला येणार आहे, त्यामुळं जास्त घाबरून जाण्याचं गरज नाही. तुम्ही पेडागॉजी प्रत्येक विषयाच्या पेडागॉजीवर जरी भर दिला तरी तुम्ही सहज पास होऊ शकता. आणि थोडीफार थेरी केली, थोडीफार आपली असते TETला वगैरे तुम्ही अभ्यास केलेलाच असेल, त्यामुळं एवढं काय भिण्यासारखे पेडागॉजीवर जर तुम्ही भर दिला तरीसुद्धा तुम्ही पास सहज होऊन जाता. बघा 82वा प्रश्न काय. बंगालच्या उपसागराला लागून असलेलं राज्य व केंद्रशासित प्रदेश कोणते? ओडिशा, कर्नाटक, केरळ आणि तेलंगणा. बंगालच्या उपसागराला कोणतं राज्य व केंद्रशासित प्रदेश आहे तर ओडिसा. ओडिसा हे बंगालच्या उपसागराला किनाऱ्याला लागून आहे. कुठलं? ओडिसा. कुठलं राज्य केंद्रशासित प्रदेश आहे तर ओडिसा हे बंगालच्या उपसागराला किनाऱ्यावर आहे. बघा 83वा प्रश्न बघा. जंगलांबाबत खालीलपैकी योग्य विधानांपैकी योग्य कोणतं? आपल्या जंगलांबाबत, आता जंगलांबाबत तुम्ही अभ्यास करायचा आहे. जंगलांबाबत तुम्ही काय करायचं आहे, प्रिव्हियस इयर म्हणजे क्वेश्चन कशासाठी असतात तर आपण त्याच्याशी रिलेटेड अभ्यास करण्यासाठी. म्हणजे आहे असे तुम्हाला काय प्रश्न कुठलेच एक्झाममध्ये पडत नसतात. फक्त प्रिव्हियस इयरचा आधार घेऊन आपण तसा स्टडी केला पाहिजे, त्यासाठी हे प्रश्न असतात. बघा टोरंग म्हणजे कुडूक भाषेत जंगल. म्हणजे जंगलाबाबत काय काय विधानं दिली आहे त्याबद्दल योग्य उदाहरण त्यांनी तुम्हाला शोधायला सांगितले. बघा झारखंडमध्ये ग्रामपंचायत शेतीसाठी जमीन वाटप. बघा झारखंडमध्ये काय बघा 83वा प्रश्न जंगलाबाबत योग्य विधान ओळखायचे. झारखंडमध्ये ग्रामपंचायत शेतीसाठी जमीन वाटप करते. वनाधिकार कायदा 2007 नुसार 15 वर्षापासून जंगलात राहणाऱ्यांना अधिकार मिळतात. मिझोराममधील सुमारे 3/4 लोक जंगलाशी संबंधित आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A आणि D. हे दोन्ही पण काय आहेत बरोबर आहेत. टोरंग हा शब्द जंगलासाठी वापरला जातो आणि
मिझोराममध्ये मोठ्या प्रमाणात लोक जंगलावर अवलंबून आहेत. बघा इथं त्यांनी सांगितले मिझोराममधील सुमारे 3/3 लोक जंगलाशी संबंधित आहेत आणि टोरंग म्हणजेच काय, जंगलच. जंगलासाठी हा शब्द वापरला जातो. त्यामुळे ए आणि डी हे दोन्ही पण ऑप्शन, ए आणि डी हा तुम्हाला ऑप्शन चूज करायचा होता. हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा आपण 84वा प्रश्न बघूया. काय घनता दिली बघा 24 ग्रॅम पर ml आणि आयतन दिलाय 6 ml असलेल्या वस्तूचे द्रव्यमान काढायला सांगितले. बघा तुम्हाला बघा द्रव्यमानचं सूत्र काय दिले, घनता गुणिले आयतन. काय करायचं फक्त होतं तुम्हाला हे तर 24 आणि 6चा गुणाकार करायचा होता. त्याचं 144 असं 44 ग्रॅम हे द्रव्यमान येतं. किती, ऑप्शन क्रमांक डी. हे तुम्ही सूत्र लक्षात ठेवायचं आहे. काय, घनता गुणिले आयतन हे तुम्ही द्रव्यमानाचं सूत्र लक्षात ठेवायचं आहे. त्यानुसार तुम्हाला द्रव्यमान काढता येईल. 1 मार्क फिक्स होतो तुमचा इथेच. बघा सापांबाबत खालीपैकी चुकीचे विधान ओळखायचं होतं. ते अन्नपूर्ण गिळतात, सापांना तीक्ष्ण दात असतात, विषारी सापांना दंशदात असं म्हणतात, ते शिकार चावून चावून खातात. तर काय हे या प्रश्नाचं उत्तर बघा, ऑप्शन काय, ते शिकार चावून चावून खातात. साप शिकार चावून खात नाही, ते पूर्ण गिळतात. बघा आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं होतं. बघा नाहीतर काय शिकार चावून चावून खात नाहीत, ते गिळतात, हे बरोबर आहे. 3 ऑप्शन. तर तुम्ही कसे स्टडी करायचं हे 3 जे बरोबर, कारण पुढच्या एक्झाममध्ये तुम्हाला बरोबर सुद्धा विचारू शकतात ना. ते अन्न गिळतात. सापांबद्दल तुम्ही जर वैशिष्ट्य लक्षात, सापांचे तीक्ष्ण दात पण असतात आणि विषारी सापांना दंशदात असतात. त्यामुळं हे तुम्ही 3 ऑप्शन काय करायचे लक्षात ठेवायचे. आणि ते शिकार चावून चावून खात नाहीत, तर ते कसे काय करतात, तर ते पूर्ण गिळतात. साप काय करतात, अन्न त्यांचं पूर्ण गिळतात. हे ऑप्शन बरोबर आहे. त्यामुळे शिकार चावून चावून खात नाहीत, तर ते गिळतात. हे त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी चुकीचे विधान विचारले आपल्याला. त्यामुळं डी ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं उत्तर आहे. बघा 86वा प्रश्न बघा. कांस्य हा कोणत्या धातूच्या मिश्रणातून बनतो? कांस्य हा कोणत्या धातूच्या मिश्रणातून बनतो? टीन व तांबे व जस्त, ॲल्युमिनियम व जस्त आणि जस्त व टन. तर कांस्य कशापासून बघतो? तांबे आणि टीनपासून बनतो. तांबे आणि टीनपासून बनत असतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुम्ही तांबे आणि जस्त किंवा ॲल्युमिनियम जस्त, पितळ कशापासून बनतं, पोलाद कशापासून बनतं, हे तुम्ही काय करायचे करून ठेवायचं आहे. कारण त्याच्यावर एक अशाच पद्धतीचा तुम्हाला प्रश्न पडू शकतो. चला 87वा प्रश्न काय, हत्तीबाबत योग्य विधान कोणतं? 3 महिन्याच्या हत्तीचे वजन 100 किलो असते. प्रौढ हत्ती दिवसाला 200 किलोपेक्षा जास्त अन्न खातो आणि हत्ती दिवसाला फक्त 2-4 तास झोपतो. हत्ती चिखल व पाण्यात खेळायला आवडतं. हत्तीला चिखल व पाण्यात खेळायला आवडतं असं सांगितलं आहे त्यांनी. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय बघा, बी आणि डी दोन्ही पण ऑप्शन बरोबर आहेत. बी आणि डी. प्रौढ हत्ती दिवसाला 200 किलोपेक्षा जास्त अन्न खातो. किती तुम्ही लक्षात ठेवायचं, प्रौढ हत्ती काय करतो, दिवसाला 200 किलोपेक्षा जास्त अन्न खातो आणि हत्ती चिखल व पाण्यात खेळायला त्यांना आवडतं. हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. त्यांच्या हत्ती मोठ्या प्रमाणात अन्न खातो आणि पाण्यात खेळतो. चला 88वा प्रश्न बघा. ए आणि बी विचारात घ्या. बघा ए आणि बी तुम्हाला एक उदाहरणं दिलेत. मनालीमध्ये लाकडी घरे, तिरपी छपरे व उंच बांधकाम असते. मनालीमध्ये भरपूर पाऊस व हिमवृष्टी असते. त्यामुळे दोन्ही पण विधानं ही काय बरोबर आहे. हवामानामुळे तशी घरी बांधली जातात. लाकडी घरे, तिरपी छपरे आणि उंच बांधकाम. अशा पद्धतीचंच तुम्ही ह्याच्याशी रिलेटेड तुम्ही स्टडी करायचं आहे. बघा आदर्शन आणि रिजनवर ह्याच फक्त EVS मध्येच बघा किती प्रश्न आहेत, 3 प्रश्न विचारले तुम्हाला. अशा पद्धतीचे प्रश्न खूप येतात CTET मध्ये. आदर्शन काय दिले बघा, दाब दिल्यावर वायू संपीडित होतो आणि रिजन दाब दिल्यावर वायू कणातील अंतर कमी होतं. तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन क्रमांक बी, म्हणजे दोन्ही पण बरोबर आहेत आणि आर योग्य स्पष्टीकरण आहे. कणातील अंतर कमी झाल्याने त्यांच्यातलं काय होतं, तर त्यांच्यामध्ये संपीडन होतं. चला 90वा आणि शेवटचा प्रश्न आपण बघूया. वनस्पतीच्या खोडांचे मुख्य कार्य कोणते? अन्न तयार करणे व साठवणे, आधार देणे, मुळापासून इतर भागांपर्यंत पाणी व खनिजे नेणे. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी आणि सी. आधार पण देतात आणि मुळापासून इतर भागांपर्यंत पाणी व खनिज नेण्याचं काम सुद्धा खोडाचं असतं. वनस्पतीच्या खोडाचं. खोड वनस्पतीला आधार देते व वाहतूक सुद्धा करते. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार होतं? बी आणि सी.
अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, आज आपण 30 प्रश्न EVSचे बघितलेले आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आणि कमेंटसुद्धा करायचं आहे कसा वाटला व्हिडिओ. आणि काय करायचं, पुढचा व्हिडिओ आपला मराठीचे जे 2024मध्ये प्रिव्हियस इयर जे व्याकरणवरचे प्रश्न आहेत, फक्त व्याकरणवरचे प्रश्न आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे जर कुणी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोचवा. त्यामुळे चला आज आता आपण इथेच थांबूया. बेस्ट ऑफ लक. स्टडी चालू ठेवा आणि पेडागॉजीचे प्रश्न असतील किंवा थेरीवर सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस भरपूर करा. म्हणजे तुमचा 150 मार्काचा प्रश्न दररोज एक तरी मॉक टेस्ट सोडवा तुम्ही. म्हणजे प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जरी तुम्हाला तो टाईम मॅनेज जरी करता आले ना, तिथं तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. कारण ते जास्त तुक्के मारण्यात तर आपण फेल होतो किंवा आपण तिथपर्यंत 90 मार्कापर्यंत पोचत नाही. त्यामुळं आपला पूर्ण प्रश्न सोडवायचा किंवा आपल्या डोळ्याखालून ते वाचून तरी झाले पाहिजे, असं तुम्ही सराव करायचा आहे. चला तर आपण इथे थांबूया. धन्यवाद.